वसईत भरदिवसा ज्वेलर्सवर चाकूने हल्ला। वसई विरार शहरात पोलिसांचा धाक उरलाच नाही का? कारण वाढत्या गुन्हेगारीने नागरिक भयभीत होत आहेत। पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। वसई विरारमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे प्रचंड सावट निर्माण झाले आहे। आज पुन्हा एकदा वसई पूर्वेतील वालीव येथे भरदिवसा अंबिका ज्वेलर्स दुकानात घडलेल्या चाकू हल्ल्याने पोलीस यंत्रणेच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। मंगळवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने दुकान मालक कालू सिंग यांच्यावर धारदार चाकूने अनेक वार केले। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सिंग यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। हल्लेखोर मात्र घटनास्थळावरून फरार झाला। धक्कादायक बाब म्हणजे दुकानातून एकही वस्तू चोरी गेलेली नाही। त्यामुळे हा प्रकार दरोड्याचा होता की जाणीवपूर्वक घडवलेला हल्ला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनास्थळी वालीव पोलीस गुन्हे शाखेचे पथक आणि परिमंडळ 2च्या उपायुक्त पूर्णिमा चौगुले श्रिंगी यांनी पाहणी केली असली तरी अशा घटनांची मालिका सुरूच राहिल्यानं पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सर्रास टीका होऊ लागली आहे। वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यावर थेट टीका होत असून गुन्हेगार इतके बेधडक कसे? भरदिवसा हल्ले दरोडे सुरू असताना पोलीस नेमके करत काय आहेत? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। अलीकडच्या काळात वाढलेले हल्ले, चोरी, दरोडे पाहता व्यापारी वर्ग असुरक्षित होत चालला आहे। पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे। पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास वालीव पोलीस करीत आहेत। एका व्यक्तीनं ज्वेलर त्या दुकानाच्या मालकाला असॉल्ट केलेला आहे आणि पळून गेलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ इथं आलेलो आहोत। टीम आलेली आहे, आमच्या नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। ज्वेलर्सचे मालक कालू सिंग हे इंज्युर्ड आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, आउट ऑफ डेंजर आहेत। पुढील तपास सुरू आहे। नक्कीच आपण याची चौकशी करून आरोपींना अटक करू। मॅडम, त्यांच्यावरती हल्ला झाला त्याचं नाव काय? कालू सिंग। मॅडम, का माहीत पडलं का प्राथमिक काय? काही दुकानातून गेलं नाही असं प्राथमिक माहिती समजते। आता कालू सिंग त्याच्याबद्दल डिटेल माहिती देतील। कुठं काय रायव्हलरी वगैरे आहे का त्याचा देखील आम्ही शोध घेत आहोत। अजून काही विशेष माहिती मिळालेली नाही आहे, मिळताच नक्की देऊ आम्हाला तुम्हाला।